मैत्रीण असावी तर अशी, असं मी का म्हणते सांगतेच पुढे. सकाळी सकाळी मैत्रिणीचा फोन आला, मी मुंबईला चालले लग्नाला, तुला पण यायचंय का तुझ्या माहेरी? म्हटलं नेकी और पुछपुछ. पटकन उठले, तयार झाले आणि बॅग पॅक करून मी आणि माझी मैत्रीण अंकिता आम्ही निघालो मुंबईला. मला माझ्या मम्मीची आठवण येते असं मी 2-3 वेळेस तिला म्हणाले होते आणि म्हणूनच लग्नाला जाता जाता तिने आवर्जून आठवणीने मलाही घेऊन जायचा प्लॅन केला होता. म्हणूनच मी म्हणते मैत्रीण असावी तर अशी. तिने मला घराजवळ ड्रॉप केलं आणि जाता जाता मला हे गार्डन दिसलं. ह्या गार्डनमध्ये लहानपणी मी खूप खेळायची आणि आज लव खेळत होता. समोरून माझा भाऊ माझी बॅग घ्यायला आला. माझा भाऊ कॅमेरा कॉन्शियस असल्यामुळे समोर चेहऱ्यासमोर तो त्याची बॅग घेऊन आला. कॅमेऱ्यात यायचंच नाही असं त्याने ठरवलं होतं. घरी गेल्यावर मम्मीला सरप्राईज मिळालं, कारण की ही गोष्ट म्हणजे मी येणार ही गोष्ट फक्त माझ्या भावाला माहीत होती. मम्मी पप्पा आजी सगळे एकदम खुश झाले, एकदम आनंदी झाले की दीदी आणि लव आज अचानक कसे काय आले. आणि सगळ्यात जास्त आनंद आमच्या क्यूला झाला. तो इतका एक्सायटेड होता, पण कॅमेरा हातात बघून तो सुद्धा त्याच्या पप्पासारखा कॅमेरा कॉन्शियस झाला. स्वतःला अजून खाता येत नाही, पण नाश्ता मात्र त्याला आज त्याच्या हाताने दादाला भरवायचा होता. आम्ही सगळेजण इथे मस्त गप्पा टप्पा मारत नाश्ता करत होतो आणि अचानक कियांशला ट्रायपॉड दिसला. पळत पळत तो ट्रायपॉड जवळ आला. आता याच्या मागची मस्ती तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर आहे ती नक्की बघा. मम्मीने जेवणासाठी स्पेशल बिर्याणीचा प्लॅन केला होता. म्हटलं तू बिर्याणी बनवते तोपर्यंत मी ताई आणि मावशीला भेटून येते. त्या पण खूप सरप्राईज झाल्या. घरी आले तोपर्यंत मम्मीचं फिश फ्राय तयार होता, कोळंबीचा रस्सा मस्त तयार होता, बिर्याणीसुद्धा तयार होती. मग ताट वाढलं. मम्मीला म्हटलं इतकं काही नको, फक्त बिर्याणी आणि एखादा बांगडाच मी खाणार. जेवण करून रिलॅक्स होतच होतो तेवढ्यात माझी मैत्रीण मला पिकअप करायला आली. 2 तासासाठी मी आले होते, पण खूप मजा मस्ती केली. घरी जाता जाता जावयासाठी शिजोरी म्हणून मम्मीने जे काही बनवलं होतं सगळं पॅक करून दिलं. माझे माहेरातले 2 तास आणि कियांशची मस्ती ही सगळी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये आहे. आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, ते पण नक्की पहा. चला तर मग बाय.